सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या आटपाडी नगरपरिषद आणि जत नगरपरिषदेमध्ये एक हाती सत्ता मिळवत गोपीचंद पडळकर यांनी आपले गड राखलेले आहे। आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर आहेत। मला सांगा, आटपाडी असेल, जत असेल, हे दोन्हीही नगरपरिषदा तुम्ही जिंकलेल्या आहेत। कसं बघता या विजयाकडे आणि कोणाला श्रेय देतात? हे बघा, ह्या सर्व निवडणुकीचं श्रेय हे जत शहरातील मायबाप जनता, आटपाडी शहरातील मायबाप जनता आणि त्यांच्यासोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे विकासात्मक केंद्र सरकारचं काम आहे, अमित भाईंचं जे काम आहे आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ ज्यांनी ह्या संपूर्ण दुष्काळी तालुक्यांचं कायापालट केलं आहे, त्यांचं आयुष्य बदलून ठेवलेलं आहे, हे श्रेय जनतेला आणि आमच्या नेतृत्वाला जातं आहे। नेतृत्वाने आम्हाला संधी दिली, आमच्यावरती विश्वास ठेवला, आम्हाला काम करण्यासाठी पाठबळ दिलं आणि लोकांच्यामध्ये आम्ही ह्या निवडणुकीच्या निमित्तानं गेलो। जत शहर तसं मोठं शहर आहे। जत शहरामध्ये मी जेव्हा विधानसभेला उभा राहिलो तेव्हा हे बाहेर नाला आहे, ह्याचा काय संबंध आहे, असं लोक टीका करायची। आज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर रवींद्र आरडी साहेब, जे गेल्या 30-35 वर्षापासून भाजपाचं काम करतात, जेव्हा भाजप त्या तालुक्यात नव्हती तेव्हापासून ते काम करतायत आणि मागच्या वेळेस त्यांच्या सौभाग्यवती या काही थोडक्या मताने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये हारल्या होत्या। आता ह्या वेळेस देवाभाऊनी डॉक्टर आरडी साहेबांना उमेदवारी दिली आणि जत शहरातील लोकांनी जे गेल्या वर्षभरामध्ये किंवा मी विधान परिषदेचा आमदार असताना किंवा देवाभाऊ मुख्यमंत्री 14 पासून शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जे काम केलंय त्याच्यावरती विश्वास ठेवून लोकांनी डॉक्टर आरडी साहेबांना 2,500 पेक्षा जास्त मतांनी निवडून दिलेलं आहे। त्यांच्यासोबत 12 नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत, मोठ्या फरकानं चांगल्या मतांनी निवडून आलेले आहेत। त्यामुळं जत शहरातल्या लोकांनी खूप चांगलं योगदान या निवडणुकीमध्ये दिलंय, आम्हाला चांगली संधी दिली आहे। तर आम्ही नक्की या संधीचं सोनं करू। जत शहराचा संपूर्ण कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून जे करावं लागेल ते आम्ही करू, कारण मुख्यमंत्री महोदय आमच्या सोबत आहेत। त्यामुळे आम्ही शहरातल्या लोकांना जो शब्द दिलाय तो प्रत्येक शब्द पूर्ण करू। आटपाडी नगरपंचायतीची पहिली निवडणूक आहे आणि ऐतिहासिक निवडणूक आहे। पहिली निवडणूक म्हटल्यानंतर प्रत्येक पार्टीच्या प्रमुखाला वाटतं, प्रत्येक पार्टीच्या उमेदवाराला वाटतं की आपणच निवडून आलं पाहिजे आणि आटपाडीकरांनी ते भाग्य भारतीय जनता पार्टीच्या पदरात टाकलं। आमचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युटी जाधव सर हे 1177 मतांनी निवडून आलेत आणि त्यांच्यासोबत आमचे 7 सहकारी भाजपच्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत। आटपाडीसाठी देवाभाऊनी जे काम केलंय 14 नंतर, अरे आम्ही आंदोलन करायचो, आम्ही मोर्चे काढायचो, आम्ही जेल भरो करायचो, आम्ही चाबूक मोर्चा काढायचो, मेंढराचा मोर्चा काढायचो, जनावरांचा मोर्चा काढायचो, बैलगाडीचा मोर्चा काढायचो, गाढवाचा मोर्चा एकदा घेऊन मी जिल्हाधिकारी कार्यालयावरती गेलो होतो की आटपाडीला पाणी द्या। म्हणजे आमच्या राजकारणाची सुरुवात पाणी प्रश्नावरनं झाली। नागनाथांना नायकवडींच्या इथं पाणी परिषदा व्हायच्या, लाखो लोक त्या परिषदेला यायचे, परंतु तो प्रश्न निकाली निघत नव्हता। 95 पासून 2014 पर्यंत तो प्रश्न मार्गी लागला नाही। पण देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि आमच्या ओढ्यामध्ये, आमच्या नाल्यामध्ये मे महिन्यात सुद्धा बेडकं ओरडायला लागली, मसरं पवायला लागली, अशी परिस्थिती झालेली आहे। त्यामुळे इथल्या लोकांना भाजपाला मतदान द्यायचं होतं, भाजपाच्या या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न लोकांना करायचा होता, परंतु संधी मिळत नव्हती। म्हणजे 24ला जेव्हा लोकसभा आली तेव्हा मतदान केलं, पण विधानसभेला मित्र पक्षाकडे हा मतदारसंघ असल्यामुळे त्यांना मतदान देता येत नव्हतं आणि मी पण 2 निवडणुका इथं लढलो नव्हतो। तर आता नगरपंचायतीला भाजपचं चिन्ह लोकांना मिळालं, लोकांनी भरघोस असं मतदान दिलं। अमरशे बापू देशमुख आमचे आटपाडीचे भाजपाचे नेते आणि सर्व सहकार्यांनी खूप प्रयत्न केला। आमचे युटी जाधव सर निवडून आले, आमचे सगळे सदस्य निवडून आले 7। तर आम्ही आता इथून पुढे चांगल्या पद्धतीनं काम शहरातल्या लोकांच्यासाठी करू आणि नवीन एखादा प्रोजेक्ट, म्हणजे ज्या गावात एखादा प्रोजेक्ट नसेल असा एक प्रोजेक्ट आम्ही आटपाडी शहरासाठी प्रस्तावित करतोय। माझं बोलणं पण झालंय। आमची टीम पुढच्या आठवड्यामध्ये आटपाडीला येणार आहे। तर एक चांगला 100 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट सरकारनं आम्हाला द्यावा, कारण आता आम्ही निवडणूक जिंकलोय तर आम्हाला बक्षीस सरकारनं तशाच पद्धतीचं द्यायला पाहिजे, म्हणून आम्ही तसा प्रस्ताव माननीय देवाभाऊंच्याकडे देणार आहे। तुम्ही जतमध्ये निवडून आल्यानंतर ब्लूप्रिंट सुद्धा आता निवडणुकीमध्ये तुमची गाजलेली आहे। त्याचबरोबर प्राणी संग्रहालयाचा मुद्दा असेल ते सुद्धा तुम्ही दिलेला शब्द आहे। एकंदरीत पाहिलं तर विरोधकांकडून तुमच्याकडे सातत्याने टीका केली जात होती, पण तुम्ही प्रत्येक भाषणात हात जोडून तुम्ही लोकांना बघा, विनंती करत होता। प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये मी नेहमी लढतो आणि जतमधली 2 उदाहरणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, त्याच्यावरती तुम्ही खरं तर स्पेशल रिपोर्ट करायला पाहिजे। माननीय माजी आमदार विक्रम सावंत दादा यांचे चिरंजीव निवडणुकीमध्ये उभा होते, त्यांचा मुलगा उभा होता,
आणि त्यांच्या समोर एक मायनर समाजातला, एकदम अल्पसंख्याक समाजातला गौतम आयवळे नावाचा गरीब घरातला पोरगा आम्ही उभा केला होता आणि त्यांनी 160 मतांनी त्यांना पाडलंय, आमदाराच्या पुत्राला. अरे विक्रमदादांचे सगळे नातेवाईक गेले 40 वर्ष सत्तेमध्ये आहेत. पतंगराव साहेब तर गेले 40 वर्ष सत्ता त्यांच्या घरातच ठाण मांडून बसली आहे. लक्ष्मी त्यांच्या घरात 24 तास पाणी भरते. अशा घरातल्या मुलाला, एक सामान्य घरातला पोरगा, अतिशय गरीब, तुम्ही उद्या जरी त्यांच्या घरी गेला तर तुम्हाला कळेल, एका सामान्य मुलांना त्यांना निवडणुकीमध्ये 160 मतांनी हरवलं. जे विलासराव जगताप साहेब माझ्यावरती सातत्यानं टीका करतायत, त्यांचा नातू उभा होता आणि त्या नातवाला एक छोट्या भटक्या समाजातल्या पोरांनी त्याला निवडणुकीमध्ये हरवलंय. म्हणजे राजकारणामध्ये काही होऊ शकतं, सत्ता आणि पैसा यावरती राजकारण होणार नाही. राजकारण हे लोकांच्या हातामध्ये आहे, लोकांनी ठरवायचं आहे. आणि भारतीय जनता पार्टीसारखा चांगल्या विचारधारेचा पक्ष जर तुमच्या सोबत असेल तर काही क्रांती होऊ शकते. हे जतमध्ये घडलंय. सामान्य मुलांनी या सगळ्या अनेक वर्ष सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना या निवडणुकीमध्ये पराभूत केलेला आहे. म्हणजे जत असा काही साधा विषय तुम्ही समजू नका. जतमधली लोक प्रचंड हुशार आहेत, जतमधली लोक प्रचंड बुद्धिवान आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभा मतदारसंघाला खरं राजकारण कळतं, वारं कुठून येतंय, दिशा कुणीकडे करायची, हे सगळ्यात पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्रात कुठं कळत असेल तर ते जतमधल्या लोकांना कळतं. आजच्या निकालावरनं सुद्धा त्यांनी परत एकदा सिद्ध करून दिलंय. म्हणजे अत्यंत बुद्धिवान, अत्यंत चाणाक्ष आणि आपल्या तालुक्याचा विचार करणारी लोक आहेत. त्यामुळे माझ्यावरती टीका तर सातत्यानं होत राहते. लोकांना ते जे टीका करतायत ती लोकांना मान्य नाही. म्हणून तर आमचा नगराधीश 2,500 मतांनी निवडून आलाय. मागच्या वेळेस काँग्रेसचे जेव्हा नगराधीश निवडून आले होते, बन्नेनवर ताई ज्या आता आमच्या सोबत होत्या, त्या काहीतरी 150 मतांनी निवडून आल्या होत्या. आता तर 2,500 मतांनी आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्यामुळे टीका करणारे टीका करत राहतील, आम्ही काम करत राहू. टीकेला काय आम्ही उत्तर देत बसणार नाही, परंतु कामातून आम्ही त्या सगळ्या गोष्टीला ज्या लोकांनी आमच्यावरती निंदा केली, आमची टीका केली, टिप्पणी केली, त्या लोकांना आमचं कामच उत्तर देईन. पुढच्या वर्षभरामध्ये जतमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी देवाभाऊंच्या नेतृत्वात आम्ही आणणार आणि लोकांचे सगळे प्रश्न मिटवणार. अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करतोय आणि तशा पद्धतीनं सरकार आम्हाला पाठबळ देत आहे. या निवडणुकीमध्ये पंकजाताई मुंडे सोडल्या तर मुंबई असेल किंवा इतर राज्यातील काही मंत्री लोक या निवडणुकीकडे आलेले नाहीत. तुम्ही स्वतः तळ ठोकून त्या ठिकाणी उभा होता. मात्र महाविकास आघाडीचे सर्व दिग्गज नेते या निवडणुकीत तुम्हाला टार्गेट करून टीका करत होते. मात्र तुम्ही जनतेकडे हात जोडून विकासाच्या मुद्द्यावर बोलत होता, त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीची टीका केलेली नाही. यश याचंच मिळालं असं वाटतंय. बघा, महाविकास आघाडीचे नेते जे जतला येत होते ते फक्त आणि फक्त मला टार्गेट करण्यासाठी येत होते. त्यांचा कुठलाच अजेंडा नव्हता ना. ते जिल्ह्यातल्या कुठल्याच नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एकत्रितपणे जात होते. मला तुम्ही सांगा, जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजित कदम एका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्रित गेलेत असा मला एखादा प्रसंग दाखवा. कुठंच नाही. जयंतरावचा तर विषय नाही, त्यांची तुतारी पार्टी अख्खी विसर्जित झाली तरी पण ते जतला येत होते. शेवटच्या दिवशी मला वाटतं ते प्रचाराला जतला आले होते. त्यांची भावना अशी होती की गोपीचंद पडळकरला थांबवला पाहिजे, तर आणि तर आपली पुढच्या अडचणी सगळ्या संपतील, आपली दुखणी संपतील. पण लोकांना माहीत होतं गोपीचंद पडळकरला जर थांबवला तर परत हे प्रस्तावित आपल्या उरावरती बसतील. आणि म्हणून लोकांनी, त्यांनी किती जरी टोकाचा विरोध केला, पैशाचं राजकारण केलं, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी वेगवेगळ्या बळांचा वापर केला, परंतु जतच्या लोकांनी ठरवलंय की आमचा विकास भाजपच करू शकतंय, देवाभाऊच करू शकतायत. कारण देवाभाऊनी शब्द दिला होता, हा 288चा मतदारसंघ आहे क्रमांक, परंतु तो दुसऱ्यांसाठी असेल, माझ्यासाठी तो नंबर 1चा आहे. आणि म्हणून मी आमदार झाल्याच्या नंतर 4 महिन्याच्या आतमध्ये RTO कार्यालय स्वतंत्र हे जतला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर करून दिलं, जे विशेष बाब म्हणून मंजूर केलंय. नियमात न बसणारं विशेष बाब म्हणून मंजूर केलंय आणि ते आता सगळं तयार पण झालेलं आहे. असे अनेक विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला दिलेत. त्यामुळे विरोधक टीका करत राहतात, त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही आमच्या कामात राहू. विरोधकांच्याकडून धनशक्तीचा या निवडणुकीमध्ये तुम्ही जास्त वापर केला अशी पण टीका होत्या. कसं बघता याकडे? हे बघा, आमच्याकडे पैसे असते तर मग आम्ही कशाला काय. तुम्हाला माहित आहे, आम्ही सगळ्या निवडणुका आतापर्यंतच्या लोकवर्गणीवरनं केलेत. मी पुढारीच लोकवर्गणीवर झालोय. प्रत्येक माणसानं काय ना काय माझ्या राजकारणामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, मला मदत केलेली आहे. आणि त्यामुळे आता हे बोलत राहतात, निवडून आल्याच्या नंतर टीका टिप्पणी करत राहतात, तो त्यांचा अधिकार आहे.
परंतु तशा पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टी करत नाही. भारतीय जनता पार्टीला तसं राजकारण करण्याची आवश्यकता नाही. आमचे नेतृत्व इतके अ, अ, समर्थ आहेत, सक्षम आहेत, खंदे नेतृत्व आहेत, की त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला आम्हाला कुठलीच अडचण येत नाही. लोक आमच्याबरोबर येतात. आम्ही कुठलं काम घेऊन गेलं, आमची कामं होतात. लोकांचा विश्वास भाजपावरचा वाढतोय. त्यामुळं टीकाकारांनी टीका करत राहावं, आम्ही आमचं काम करत राहू. आटपाडी असेल, जत असेल, या दोन्ही विजयामुळं येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या याच्यावर फरक पडेल असं वाटतंय? नाही, नाही, नक्कीच. आम्ही तरीसुद्धा आम्हाला विजय मिळाला आहे, म्हणून आम्ही काही हुरळून जाणार नाही. आम्ही काळजी घेऊ, आम्ही लोकांच्या मध्ये जाऊ. परंतु नक्की या दोन्ही विजयामुळं आमच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलंय. लोकांना पण लक्षात आलंय की आता भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम या निवडणुकांचा होईल. परंतु आम्ही गाफील न राहता आमचे सगळे कार्यकर्ते सोबत घेऊन आम्ही तात्काळ बैठका पण घेणार आहे आणि तात्काळ आम्ही या सगळ्या विषयामध्ये निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे. आता झालेल्या निवडणुकीमध्ये राज्यात भाजप एक नंबरला आलेलं आहे. लोकांनी देवाभाऊंच्यावर विश्वास ठेवला असं वाटतंय? 100% तुम्ही समजून घ्या, या महाराष्ट्रामध्ये 28,000च्या वर ग्रामपंचायती आहेत आणि महसूल गावं धरली तर ती 40,000 पर्यंत आहे. महात्मा गांधी बोलले होते, खेड्याकडे चला, खेड्यातल्या लोकांना सोयी सुविधा द्या. खेडी सुधारली पाहिजेत. खेड्याला रस्ते झाले पाहिजेत, पायाभूत सुविधा झाल्या पाहिजेत, शिक्षण पाहिजे, आरोग्य पाहिजे, शेतकऱ्यांना सगळ्या व्यवस्था पाहिजेत. परंतु जेवढी लोक या 40,000 गावामध्ये राहत आहेत, तेवढीच लोक ह्या 400 नगर परिषद नगरपंचायती या ठिकाणी राहत आहेत. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्याच्या नंतर आणि देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर ही शहरं सुद्धा बदलली पाहिजेत. 40-40 वर्षाच्या जुन्या पाईपलाईन आहेत शहरामध्ये. विट्याचं तेच उदाहरण आहे, ईश्वरपूरचं तेच उदाहरण आहे. मी आता तुमच्याशी बोलत असताना जतचं पण तेच उदाहरण होतं. आता मी ती स्कीम गेल्या वर्षी मंजूर करून आणली आहे. 40-40 वर्षाच्या स्कीम आहेत, 40-40 वर्षापूर्वीच्या गटारी आहेत, 40-40 वर्षापूर्वी रस्ते झालेले आहेत. आणि म्हणून गावखेडी सुद्धा सुधारली पाहिजेत, परंतु शहरं सुद्धा सुधारली पाहिजेत. आणि म्हणून एका वेळेस 50,000 कोटी रुपये केंद्र सरकारने राज्य सरकारने उपलब्ध करून दिले. आता जी कामं सगळी चालू आहेत, रस्त्यांची, शहरातली गटारीची, पाईपलाईनची, वेगवेगळ्या गार्डनची, नमो गार्डन सारखी, तर ही सगळी कामं या आपल्या सरकारच्या माध्यमातून चालू आहेत. आणि त्यामुळं त्यांनी जे काम केलंय त्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकांचा ओढा वाढला ना. एका एका शहराला 200-300 कोटी रुपयाचा निधी. आता मी ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहतो, समजा झऱ्यामध्ये, मला अडचण आहे की आम्हाला जर समजा 5 कोटी पाहिजे तर निधी इकडून तिकडून शोधून आणावा लागतो. परंतु नगरपंचायत, नगर परिषदा आणि नगरपालिकामध्ये माननीय देवाभाऊनी आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक धोरण तयार केलं आणि एका वेळेस 50,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत. 200, 300, 400 कोटी रुपये जर एका शहरात आले तर शहराचा संपूर्ण कायापालट होऊ शकतो. हे महाराष्ट्रातल्या लोकांना कळालं. हे जर शहर पूर्ण बदलायचं असेल, इथली परिस्थिती बदलायची असेल, शहरामधल्या पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असतील तर भाजपाशिवाय पर्याय नाही. आणि देवाभाऊनी जे काम केलंय, मेट्रो सिटीमध्ये जे काम केलं, मेट्रो असतील, मोठमोठी उड्डाणपूल असतील, अटल सेतूसारखा मार्ग असेल, समृद्धीसारखा मार्ग असेल, आता आपल्या शक्तीपीठ मार्ग नव्यानं मंजुरी दिलेला असेल, किंवा गोवा टू मुंबईचा हा जो त्रिकोण करायचा आहे महाराष्ट्राचा, असे विषय असतील, MIDCच्या नवीन निर्मिती असतील, नवीन एअरपोर्टची निर्मिती असेल, प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज देण्याचा विषय असेल, गावखेड्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये त्यांचं लक्ष असेल, हे जे निर्णय झालेत हे अत्यंत क्रांतिकारी निर्णय झालेत. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे निर्णय झालेत. गेल्या 60 वर्षामध्ये जे घडलं नाही ते 5 वर्षामध्ये देवाभाऊनी 14 ते 19च्या काळात घडवलंय. एक जलयुक्त शिवार सारखी योजना त्यांनी आणली. 28,000 गावामध्ये कामं झाली. 28,000 गावामध्ये 6.5 लाख कामं झाली, जी नुसते 1,000 कोटीमध्ये झाली, की ज्याला 20-20 हजार कोटी रुपये लागले असते. असे नवीन नवीन कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हातामध्ये घेतले. आता महसूलमधले घेतलेले निर्णय असतील, पानंद रस्त्याचे विषय असतील, नंतर तुकडेबंदीचा विषय असेल, किती तर लोकांशी संबंधित विषय आहेत. किंवा ज्यांची घरं सरकारी जागेमध्ये आहेत, त्याला अजून नोंद नाही, त्याला लाईट मिळत नाही, त्याला पाणी मिळत नाही, अशी घरं सुप्रीम कोर्टाने सांगितली घरं काढून टाका. आपल्या सरकारने निर्णय घेतला नाही, ही गरीब लोक आहेत, तिथं राहत आहेत, आम्ही त्यांच्या नावावर ती घरं करून देऊ. एक ना अनेक विषय आहेत, म्हणजे सांगायला गेलं तर वेळ जाईल. म्हणून हे जे सगळे विषय लोक बघतायत ना, लोकांना त्याचा फायदा होतोय. आज पट्टे वाटप शहरामधले, जी आता माझ्या जतमध्ये लोक 70 वर्ष झालं त्या सरकारी जागेमध्ये राहतात,
सरकारी जागेमध्ये 70 वर्ष त्यांच्या नावावर नाही. माझं सरकार आले, आम्ही आता त्यांना पट्टे वाटप करणार 2-3 महिन्यामध्ये. त्यांच्या घरं त्यांच्या नावावर करून देणार. लोक कशी विसरतील सांगा आम्हाला. आता शेतकरी रात्री जायचा पाणी पाजायला रात्री. आता मी तुमच्याशी बोलतोय, शेतकरी शेतात गेला. आपल्या सरकारनं गेल्या 2 वर्षापूर्वी धोरण आणलं, केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं, की प्रत्येक गावातला फीडर हा सोलारवरती करायचा. म्हणजे तुम्हाला गावातच वीज निर्मिती करणार आणि तुमचा सोलार सकाळी 7ला लाईट चालू होणार, संध्याकाळी 7ला जाणार. शेतकरी रात्री निवांत घरी राहणार. आज 50% कामं पूर्ण झालेत. जतमध्ये पण ती परिस्थिती आहे, खानापूरमध्ये पण, आटपाडीमध्ये ती परिस्थिती आहे. हे बदल लोकांना कळतायत ना. जो शेतकरी रात्री शेतात पाणी पाजायला जायचा, कुणाला साप चावला, कुणाला विंचू चावला, कुणाला विजेची तार खाली पडल्या, करंट लागला, कोणी विहिरीत पडलं, काही अपघात झालेत ना. काय काय भागामध्ये बिबट्याचा मोठा प्रादुर्भाव आहे. तर हे सगळे लोक काम बघतायत सरकारचं आणि सरकारच्या सोबत राहतायत. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आज महाराष्ट्रामध्ये जे यश आलंय, ते यश काय उगच आलेलं नाही. त्याच्या पाठीमागं सरकारचं मोठं धोरण आहे. ते धोरण सरकारनं राबवलंय आणि ते राबवलेलं धोरण लोकांना पटलंय आणि म्हणून ती सगळी लोक भाजपाच्या सोबत आहेत. तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं आहे काय, महाराष्ट्र असेल, महाराष्ट्रामध्ये कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ह्या चारही विभागातल्या लोकांचे प्रश्न देवाभाऊंना माहिती आहेत, ऑलराऊंडर आहेत असं वाटतंय. आता समजा कोकणामध्ये राहताय, तर कोकणात आंबा आहे, कोकणामध्ये काजू आहे, कोकणामध्ये शेती कमी आहे, कोकणामध्ये पाऊस जास्त पडतो पण साठवायची व्यवस्था नाही. हे प्रश्न देवाभाऊंना माहित आहेत ना. मच्छीमारांचे विषय आहेत कोकणामध्ये, समुद्रामध्ये मासेमारी करणारी लोक आहेत. कोकणाला जो पर्यटनासाठी डेव्हलप करायचा विषय आहे, हे सगळे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हातामध्ये घेतलेले आहेत. हे सगळे विषय आता मी आटपाडी त्यांना काय इथून 800 किलोमीटर, देवाभाऊ ऑलराऊंडर आहेत असं म्हणायचं. 100% आहेतच ना. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. माझा नेता आहे म्हणून मी बोलत नाही, परंतु महाराष्ट्राला 1 मे 1960 नंतर असा नेता लाभलाय की जो नेता महाराष्ट्र पूर्णपणे बदलतोय, महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1 ला आणतोय, कायम नंबर 1 ला ठेवतोय आणि इथून पुढे सुद्धा तशाच पद्धतीने ते काम करत राहणार. त्यामुळं देवाभाऊ हे महाराष्ट्राला मिळालेली एक देणगी आहे, हे अनमोल रत्न आहे. ते आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. हाच माणूस महाराष्ट्र पूर्णपणे बदलू शकतो आणि गरिबाच्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण आणू शकतो. अनेक लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी आनंदाचा क्षण आणलाय. जे कोणी उपेक्षित वंचित लोक असतील त्यांना न्याय कोण देईल, तर ते माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ देतील, केंद्राचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेब देतील. त्यामुळे आपण सगळे ताकदीनं त्यांच्यासोबत राहणं हे लोकांनी ठरवलं पाहिजे. आणि आता ते दिसतंय ठरवलंय की एका बाजूला 18 नगरपालिका इतर म्हणून दाखवते. काय काय पक्षाच्या 7 आणि 8 नगरपालिका आहेत जे इथले बादशाह होते. महाराष्ट्र म्हणजे आमचा आहे, महाराष्ट्र म्हणजे यांच्याशिवाय पान हलत नाही, अशी लोक होती. आमचा वरचा म्हणजे आमचा 3 आकडे अंक आलाय, त्यातला शेवटचा अंक सुद्धा यांच्या नगरपालिका निवडून आलेला आहेत. म्हणजे आता आमचा 127 म्हणलं तर 7 आल्या नाहीत, 128 म्हणलं तर 8 आल्या नाहीत, 119 म्हणलं तर 9 आल्या नाहीत. म्हणजे शेवटचा सुद्धा अंक यांना गाठता येत नाही. उभाटाला यश भरपूर मिळालं नाही नाही, असं. उभाटाचं खरं तर दुर्दैव आहे की आज ही परिस्थिती, ज्यांनी जी चूक केली 19ला, ती चूक व्हायला नाही पाहिजे होती. आज इतकं मोठं नुकसान या पार्टीचं झालंय. आज बघा एकनाथ शिंदे साहेबांची जी मुख्य शिवसेना आहे, आज ती 60-62च्या वर, म्हणजे आता आकडा मागे पुढं असू शकतो, मगाशी मी बघितला तर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. उभाटाने खूप त्यांच्या पायावरती दगड मारून घेतलाय. आटपाडी असेल, जत असेल, एवढा मोठा विजय मिळाल्यानंतर ही निवडणुका झाल्यानंतर कोणावरही टीका न करता जे कोण विरोधातले निवडून आले आहेत त्या सगळ्यांना सुद्धा तुम्ही आव्हान केलं, हात जोडून आव्हान केलं की विकासाच्या मुद्द्यावर सोबत आता चला. पण मी करतोय की हे काय हात जोडून, आता पण माझं आव्हान आहे. आता सोडून द्या, निवडणूक झाली, निकाल झाला. आता कोणाला तरी उगाच एटवण दावायचं काही कारण नाही. म्हणजे आम्ही निवडून आलो तर आम्ही काय माज करायचं कारण नाही. लोकांनी आम्हाला संधी दिली आहे, आम्ही पण शांतपणे काम करू. तुम्ही पण आमच्या सोबत या, तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा, आम्हाला सांगा हे काम करायचं आहे. जतमधल्या सगळ्या विरोधी पक्षातल्या नगरसेवकांना मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतोय, तुम्ही आमच्या सोबत या. आता संघर्ष करायची ही वेळ नाही आहे, आपल्याला शहर बदलण्याची ही वेळ आहे. आटपाडीकरांना पण माझी विनंती आहे, जे आमच्या विरोधी पक्षातून निवडून आलेत, आता ते एकदम ईर्ष्याचं राजकारण करण्यात काय अर्थ नाही. आटपाडी शहरासाठी आपल्याला काय करता येतंय, त्याच्यासाठी आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यावर बसून आपल्याला काय निधी खेचून आणता येतोय ते आपण करू ना. आपण बदल करूया ना शहरामध्ये, नाहीतर मग काय त्या राजकारणाला उपयोग राहणार नाही.
नक्कीच आपण पाहू शकता आटपाडी असेल, जत असेल, जे जे कोण विरोधातून निवडून आले त्या सर्वांनी आमच्यासोबत यावं, आपल्याला जत आणि आटपाडीचा विकास करूया अशी भावनिक साथ सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सर्वांना घातलेली आहे. कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.